तर सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे ती आज आपण समजून घ्यायची. जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंड हे केव्हापासून आपलं डेव्हलप होतं, जेव्हा आपण जन्माला येतो, म्हणजे आपल्याला थोडंसं कळायला लागतं 4 वर्ष 3 वर्ष, कुणाला 3 वर्ष कुणाला 4 वर्ष. ते 3-4 वर्षापासून 5 किंवा 6 वर्षापर्यंत आपलं सबकॉन्शियस माइंडच फक्त ॲक्टिव्ह असतं. तिथं कॉन्शियस माइंड काम करत नसतं अजून. म्हणून मुलं म्हणतात ना, मुलं एकदम निरागस असतात, मुलांच्या मनात जे आहे तेच असतं, मुलं एकदम छान असतात. म्हणजे ते काय, म्हणजे त्यांचं मन छान असतं म्हणजे काय, त्यांचं मन छान असतं म्हणजे त्यांचं सबकॉन्शियस माइंडच फक्त काम करत असतं. जे वरचं माइंड आहे, कॉन्शियस माइंड, ते अजून ते डेव्हलप झालेलं नसतं. ते डेव्हलप व्हायला कधी सुरू होतं? 5 वर्षानंतर, जेव्हा मग ते बाहेरची परिस्थिती बघायला लागतात, ते लॉजिक लावायला लागतात, त्याच्याबद्दल विचार करायला लागतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये जे असतं ते सहज असतं, आणि जे आपण विचार करून सारखं सारखं त्याला हे करतो ते कॉन्शियस माइंड असतं. आतून जे विचार करतो, मनापासून जे विचार करतो ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. आणि नुसतंच म्हणायचं म्हणून किंवा वर्ण बोलायचं म्हणून जे काही बोलतो आपण ते कॉन्शियस माइंड असतं. तर ह्या दोन्हीचा फरक आज क्लिअर तुम्ही समजून घ्यायचा. कारण हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा आपण हे जे काही आत्तापर्यंत शिकलेलो आहोत ते ॲक्च्युली अजून किती चांगल्या पद्धतीने आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो हे तुमच्या अजून लक्षात येईल. आणि सबकॉन्शियस माइंडसाठी काय बोलायचं किंवा ते कधी ॲक्टिव्ह असतं ते तर सांगेनच मी. तर हे सबकॉन्शियस माइंड आपलं 5 वर्षापर्यंत ॲक्टिव्ह असतं. मग त्यावेळेस त्याच्या आत म्हणजे जे काही जाईल, मग ते चांगलं असू दे वाईट असू दे, जी परिस्थिती जशी असेल त्यावेळेची त्या पद्धतीने ते आत बसतं. ते वर्षानुवर्षे तसंच राहतं. ही गोष्ट पण इथं लक्षात ठेवायची. म्हणजे आपल्या लहानपणी आपण जे काही पाहिलेलं आहे ते आपल्या आतमध्ये तसंच राहिलेलं असतं. ते नकळत आपल्या आत गेलेलं असतं. आपण काही त्याला जाऊ दिलेलं नसतं किंवा आपल्याला ते कळलेलं पण नसतं की ते कुठून गेलं, पण ते जातं. तर सबकॉन्शियस माइंड हे घेतं, मग ते पॉझिटिव्ह घेतं, निगेटिव्ह घेतं. तर आपण मिररमध्ये जे शिकतो की सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह बिलीफ आहेत, बिलीफ म्हणजे काय, जे काही तुमच्या विश्वास आहेत, जे काही तुमच्या आस्था आहेत, नाही हे असंच आहे, आईने बोललं की ते खरं होतं, किंवा आईने हे सांगितलेलं आहे तेच बरोबर आहे, वडिलांनी मला असं सांगितलेलं आहे, त्या नातेवाईकांनी असं सांगितलेलं आहे तेच बरोबर, जे हे घेऊन आपण चालतो. आणि हे घेऊन जेव्हा चालतो आपण, तर चांगलं असेल तर ठीक आहे, जिथं तुम्ही थांबत नाही आहे, तुमच्यामध्ये ग्रो होतं आहे, चांगली गोष्ट आहे ती, तर ठीक आहे. पण जर तुम्ही त्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह घेऊन बसल्या आणि तुम्ही थांबताय, त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो आहे, तुम्ही पुढं जाऊ शकत नाही त्या गोष्टीमुळं, तर त्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल इतक्या दिवसांचं घेऊन बसलेलं कसं काय बदलेल? तर बदलू शकतो. सबकॉन्शियस माइंडची पॉवर इतकी छान आहे आणि इतकी मोठी आहे, इतकी अमेझिंग आहे, इतकी ऑसम आहे की त्याला आपण जे व्यवस्थित सांगू ते ऐकतं. आपण ते सांगायलाच जात नाही किंवा करायलाच जात नाही. आपलं लॉजिक त्याला लावत असतो सारखं की असंच आहे, तसंच आहे, हे असंच आणि ते तसं, तिने मला त्यावेळेस असं सांगितलं मग तेच बरोबर आहे, मग आईने मला असं म्हटलं होतं त्यावेळेस तेच बरोबर आहे. त्यावेळेस एखादी गोष्ट आपण नाही करू शकलो ठीक आहे, आपण त्यावेळेस लहान असतो, नाही जमत आपल्याला ती गोष्ट, ह्याचा अर्थ हा आहे का की आपण मोठं झाल्यावर पण ती नाही करू शकणार. पण आपण ते इथं कुठंतरी बसलेलं असतं की माझ्याने ते नाही होणार. होत असेल तरी तुम्ही नाही करत, कारण तो प्रयत्नच नाही करायला जात तुम्ही. तो प्रयत्नच नाही करायला गेलं तर मग कसं होणार?
नाहीच जमणार तुम्हाला. तर त्या सबकॉन्शियस माइंडला थोडं तरी सांगावं तरी लागेल ना, ठीक आहे तू पहिली छोटी स्टेप करून तरी बघ, म्हणजे मी करू शकते, तिथून सुरुवात करायची. नंतर त्याच्या पुढं मी केलेलं आहे ती नंतरची स्टेप आहे ती, पण आधी स्वतःच्या सबकॉन्शियसला माइंडला हे सांगायचं की तू करू शकते, तुला ते जमेल, हळूहळू तू करायचा प्रयत्न कर, तुझ्याने ते शक्य आहे, तुझ्याकडे सगळे पर्याय आहेत. हे जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगाल तेव्हा ते माइंड त्या पद्धतीने ॲक्ट व्हायला लागतं किंवा त्या पद्धतीने विचार करायला लागतं. विचार केल्याने काय होतं आपल्याला माहिती आहे, आपण जे विचार करतो तेच आपण अट्रॅक्ट करतो. म्हणजे इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण यूज करतो, म्हणजे होतं ते आपोआप आपल्याबरोबर, त्याला यूज करायची गरज नाही लागत. पण आपल्याला आत्ता कळतं म्हणून आपण त्याला टेक्निकली व्यवस्थित यूज करायचं आपल्या चांगल्या गोष्टींसाठी. ते तर लहानपणापासून जेव्हापासून तुम्ही विचार करताय तेव्हापासून ते काम करतंय. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सर्वांसोबत काम करतं आणि ते व्यवस्थित काम करतं. तर हे जे सबकॉन्शियस माइंड आहे याच्यामध्ये जे काही निगेटिव्ह गेलेलं आहे आपल्या लहानपणी, तर त्याच्यामुळे आपण कुठं थांबतोय का, कुठं अटकतोय का, कुठं पुढं जात नाही आहे का, तर ती गोष्ट आज लिहून काढायची आहे. मग ते तुमची हेल्थ असेल, तुमचे नातेसंबंध असतील, तुमचा पैसा असेल किंवा लोकांबद्दल मदत असेल, लोकांबद्दल जे काही असेल ते, लोकांबद्दलची जेलसी असेल, एखाद्या मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जे काही असेल आतमध्ये, ते कुठून आले त्याचा विचार करायचा. आणि जे कुठून आलं असेल ते नाही लक्षात आलं आत्ता, तरीही कमीत कमी ते आहे आपल्या आतमध्ये, एवढं जरी तुम्हाला आत्ता कळलं तरी ठीक आहे. ते जे काही निगेटिव्ह आहे ते क्लिअर लिहायचं आणि फाडून द्यायचं. ते फाडायचं आणि एक पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुम्हाला जर एखादं उत्तर हवं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण तुम्हाला असं वाटतं की ती नाही होत आहे, तर क्लिअर सबकॉन्शियस माइंडला सांगायचं. ते कसं सांगायचं, त्याच्यासाठी काय बोलायचं मी ते तुम्हाला ग्रुपवरती लिहून देईनच. तर ते या पद्धतीने बोलायचं आहे. ते मी पण लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला जस्ट सांगते की आधी सबकॉन्शियस माइंडला हे सांगायचं की तुझ्या आतमध्ये जे काही शक्ती आहे, तर त्याला असं बोलायचं आहे, एका ठिकाणी शांत बसायचं आहे, आपल्या आतमध्ये झाकायचं आहे की आपण काय करतोय, आपण काय विचार करतोय. 2 मिनटं दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे की माझ्या सबकॉन्शियस माइंडला सर्व माहीत आहे, मला जे उत्तर हवं आहे ते उत्तर त्याच्याकडे आहे आणि त्याने मला दिलं आहे. माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अनंत शक्ती आहे, त्याच्याकडे शहाणपण आहे, त्याच्याकडे हुशारी आहे, त्यामुळे त्याने मला योग्य उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे. आणि मी माझ्या अनंत शक्ती असलेल्या माझ्या सबकॉन्शियस माइंडबद्दल मी खूप खूप आभारी आहे, कारण त्याने मला योग्य उत्तर दिलं आहे. त्याबद्दल थँक्यू माय लवली, माय अमेझिंग, ऑसम, जे काही म्हणायचं आहे तुम्हाला सबकॉन्शियस माइंड किंवा मन, तुमचं जे काही मन आहे, आतलं मन, अंतर्मन जे म्हणतो आपण, ते त्याला क्लिअर सांगायचं आहे, कारण हे मी करून बघितलं.
माझं एक्झाम्पल सांगेन तर मला त्या दिवशी फेसबुक पेज ओपन करायचं होतं आणि 8 दिवस झाले होईच ना. कारण सेम नाव जर मी टाकत होते फक्त अनिसा, तर तेच पेजचे बाकीचे खूप जण आहेत, तर ते म्हणत होतं की यू हॅव ऑलरेडी फेसबुक पेज, सो ह्या नावाचं पेज होणार नाही. नाव तर ते ठेवावं लागणार आहे, कारण तुमच्या नावानेच तुमची ओळख होणार आहे. नाव तर नाही